आता परिशिष्ट पाचवे बाहेरचे जग दृश्यवस्तूल आहे, ते जग इंद्रियांमधून आपण आत घेतो. संस्कार रूपांनी ते मनात साठवून ठेवतो. ही क्रिया जन्मभर चालू राहते. दृश्य जगाचे संस्कार आपल्या आनंदाला झाकून टाकतात. त्यामुळे आपण आपले समाधान गमावून बसतो. ते समाधान परत मिळविण्यासाठी साधन करावे लागते. साधनाची अंगे दोन. श्री सद्गुरूकडून आलेल्या नामाचा अभ्यास हे एक अंग आणि सद्गुरूचे अनुसंधान हे दुसरे अंग होय. नामस्मरणाने मनात भरलेले दृश्य जगाचे संस्कार पुढे पुसले जातात. सद्गुरूच्या अनुसंधानाने त्याच्या अस्तित्वाचे सूक्ष्म संस्कार मनात भरले जातात. दृश्य जगाच्या असण्याबद्दल व खरेपणाबद्दल आपल्याला कधी संशय येत नाही. जगाच्या खरेपणाबद्दलचा निसंशयपणा क्षीण होत जातो आणि सद्गुरूच्या अस्तित्वाबद्दलचा निसंशयपणा हा क्रमाक्रमाने वाढत जातो. साधकाच्या साधनाचा हा संत मान्य आलेख आहे. सद्गुरूच्या अस्तित्वाबद्दल निसंशयपणा आला की स्वानंदाची झलक अनुभवास येते. पुढे त्याची चटक लागते. स्वानंदाला श्री महाराज समाधान म्हणत ते स्वतः अखंड समाधान भोगीत होते. एकदा ते म्हणाले, मी वेदपठन केलेले नाही, मला शास्त्राचे ज्ञान नाही, श्रुती स्मृती उपनिषदे यांची ओळखण मला नाही, असा मी अज्ञान आहे. पण एक फक्त रघुनाथाला भजावे, त्याला आपण अर्पण होऊन जावे, असे मी मनाने घेतले आणि तसे झाले. त्यामुळे माझ्या समाधान वृत्तीला खंड नाही. समाधान मिळाल्यावर माणसाला आणखीन काही मिळवायचे उरत नाही. समाधान संपन्न माणसाला काही समस्या उरत नाही. सारे संशय ब्रह्मांडाबाहेर जातात. जगाचे व जीवनाचे कोडे उलगडल्यामुळे काळजी व दुःख यांचा स्पर्श त्याला होत नाही. समाधानाने भरलेला असा माणूस अनेक स्त्री पुरुषांना समाधान रूप होण्याचा निश्चित मार्ग दाखवतो. श्री महाराजांनी तो मार्ग दाखवला आहे. समाधान मिळवण्याच्या साधन मार्गामध्ये 4 मुक्काम लागतात. आता इथं 4 मुक्काम सांगित आहेत की ते पहिला मुक्काम आहे, साधनाच्या सुरुवातीला मी व माझे. पहिला मुक्काम मध्ये सांगतायत की साधनाच्या सुरुवातीला मी व माझे जग पूर्ण खरे वाटते. मी व माझे जग पूर्ण खरे वाटते, पण तितकाच सद्गुरू व त्याच्याकडून आलेले नाम खरे वाटायला लागणे हा पहिला मुक्काम होय. येथे साधकाच्या दैनंदिन जीवनात सद्गुरूला व नामस्मरणाला स्थिर स्थान प्राप्त होते. जीवनाचा तो नित्य घटक होऊन जातो. आता इथं पहिला मुक्काम सांगितलेला आहे की जसं मी आणि माझं हे खरं वाटतं, त्याच प्रकारे सद्गुरू आणि त्यांनी दिलेलं नाम हे खरं वाटू लागतं आणि ते जीवनात स्थिरावतं. हा पहिला मुक्काम आहे. दुसरा मुक्काम, नामस्मरणाचा अभ्यास दृढ होत चालला म्हणजे मी व माझे जग यांच्याहून सद्गुरू व नाम अधिक खरे व आपले वाटायला लागतात. माझ्या देहाचे, पैशा अडक्याचे, नातेवाईकांचे, लौकिकाचे माझ्या मनात स्थान भ्रष्ट होते. तेथे सद्गुरू व नाम आरूढ होतात. साऱ्या दृश्य प्रपंचाची किंमतच कमी होते. नामात व्यत्यय आला तर जीव अस्वस्थ होतो. मृत्यूची जाणीव सुटत नाही. वेळ वाया घालवण्याचे जीवावर येते. साधनाचा स्वतःचा एक घाट तयार होतो. आचरणामध्ये त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. हा दुसरा टप्पा आहे, दुसरा मुक्काम आहे. तिसरा मुक्काम, या मुक्कामावर पोचल्यावर साधक वयात येतो. सद्गुरू आणि नाम पूर्णपणे खरे वाटतात. त्या कारणाने मी, माझा देह व माझे जग असून नसल्यासारखे होतात. नामस्मरणामध्ये नामाची धारा सुरू होते. नामाला स्वतःची एक गती येते. साधकाचा जीव त्या गतीबरोबर वाहत जातो. त्या वाहनात मधून मधून नकळत स्वतःला तो विसरतो. त्या विस्मृत स्थितीत आपण कुठे आहोत, कशा स्थितीत आहोत, किती काळ आहोत याचे भान उरत नाही. या बेभान स्थितीत अनुसंधान म्हणजे काय हे बरोबर अनुभवास येते. पुढे अनुसंधानाची चटक लागते. तिचा अंमल सुरू झाला की काही साधक विस्मृत अवस्थेत दिवस रात्री घालवतात. कित्येक वेळा त्यांना देहभानावर आणावे लागते. हा तिसरा मुक्काम आहे. चौथा मुक्काम,
अनुसंधान पचनी पडले म्हणजे एकीकडे नामाची धारा अखंड म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये चालते, दुसरीकडे व्यवहारापुरते देहाचे व जगाचे भान राहते. परंतु जिकडे तिकडे सत्तारूपाने सद्गुरूचे दर्शन घडते, देहावर संपूर्णपणे सद्गुरूची मालकी प्रस्थापित होते, त्याच्या इच्छेचे साम्राज्य सर्वत्र पसरते, देह यंत्रवत चालवला जातो, कर्तेपणा शिल्लक उरत नाही, साधक जीवनाचा सर्वांगाने स्वीकार करतो. साधनाच्या आरंभी साधकाला साधारणपणे 2 अडचणी येतात. पहिली अडचण आहे, साधक मनापासून नामस्मरणाचा अभ्यास करतो, पण नाम चालू असून देखील त्याच्या मनात घट्ट बसलेले दृश्य व स्थूल जग बाजूला सारता येत नाही. दृश्याचा घट्ट पडदा आड आल्यामुळे सूक्ष्मात शिरता येत नाही. त्यामुळे सद्गुरूच्या अस्तित्वाची निःसंशय भावना मनात निर्माण होत नाही. स्वतःमध्ये ही भावना निर्माण झाली म्हणजे सद्गुरूची अभ्यंतरी संगत घडते. ही संगत घडणे यामध्ये साधकाचे मोठे यश समजावे. पहिली अडचण सांगितली आहे की जे आपण दृश्य जगत आहे ते सतत आपल्यामध्ये येत असतं. ही अडचण आहे जी आपल्या सगळ्यांनाच आहे. आता दुसरी अडचण सांगतायत की साधकाने चिकाटी धरून नामाचा अभ्यास केला तर आणि थोडी विरक्ती पचनी पडली तर मधून त्याला सूक्ष्मात शिरता येते. मधून त्याला सूक्ष्मात शिरता येते, पण तेथे त्याला स्थिरपणाने पाय रोवता येत नाही. आपल्याच वासनांच्या वजनाने साधक दृश्याच्या ओढीला बळी पडतो. दृश्याची खेच त्याला अनावर होते. म्हणून काही काळ सूक्ष्मामध्ये स्थिरावलेले मन तेथून जोराने घसरते व दृश्यामध्ये विराम पावते. साधकाने साधन करून कमावलेली शक्ती गळून जाते. या सर्व हालचालीमध्ये साधकाच्या जीवाला एक आध्यात्मिक थकवा येतो. त्याचा परिणाम होऊन साधकाच्या नामस्मरणातील जिवंतपणा व ताजेपणा मंद होतो. त्याचा नेहमीचा नामाचा नियम चालू राहतो, कारण त्याशिवाय त्याच्या मनाला चैन पडत नाही. पण प्रसंगी त्याची साधननिष्ठा, गुरुवरील भरवसा आणि ध्येयनिश्चय डळमळण्याचा संभव असतो. अशा वेळी सद्गुरूचे आश्वासनच साधकाच्या मनाला खरा आराम देते. त्या आश्वासनाने साधकाला आध्यात्मिक नवजीवन मिळते. निराशेने निर्बल झालेले त्याचे मन फलसंपन्न होते. तो पूर्ववत नामावर आरूढ होतो. श्री महाराजांना आपल्या साधकांच्या या अडचणींची पुरेपूर जाणीव होती. त्यांना श्री महाराजांनी आश्वासने देऊन, धीर देऊन वेळोवेळी नामांत स्थिर केले. ती आश्वासने येथे एकत्र केलेली आहेत. मला नामामध्ये घट्टपणे राहण्यास त्यांचा उपयोग झाला. आपल्या साधक स्नेहांना तसा उपयोग व्हावा म्हणून मी ती आश्वासने लिहून काढली. साधनामध्ये अडचण येऊन मन हेलकावे खाऊ लागले म्हणजे श्री महाराजांच्या शब्दाचा खरा अर्थ ध्यानात येतो. तर इथं आपणाला परिशिष्ट 5 ह्यामध्ये खूप सार आलेलं आहे सर्व, आणि साधनेचे 4 मुख्य टप्पे मुक्काम सांगितले, त्यात येणाऱ्या 2 मुख्य अडचणी सांगितल्या आहेत. आणि त्या अडचणींवरती मात करण्यासाठी महाराज जे आश्वासनं आपल्या साधकांना देत होते, ती आश्वासनं आता बाबा आपल्यासाठी सांगत आहेत, ते आपण वाचूयात. महाराजांची आश्वासने. श्री सद्गुरूकडून आलेले नाम मी मनापासून घेतो. त्या नामामध्ये ते आहेत या विश्वासापासून साधकाचा साधन प्रवास सुरू होतो. त्या नामामध्ये सद्गुरूच्या सानिध्याची भावना भुसभुशीत असते, पण नाम खोलात शिरू लागले की ती भावना गोठून स्थिरावू लागते. तेथे सद्गुरूची संगत अंतरी लाभते. हा साधनाचा मध्य होय. यात विश्वासाचे रूपांतर श्रद्धेमध्ये घडून येते. अखेर सद्गुरू हृदयांत विराजमान होतात. मी नाम घेतो ही वृत्ती विराम पावून त्याच्या सत्तेने हे चालते. तेथे श्रद्धेला निष्ठेचे स्वरूप प्राप्त होते. साधक संपूर्ण काळजीमुक्त होतो. त्याच्यातून नाम उसळते. सद्गुरू नामस्वरूपच असतो. तो नाम देतो, नाम घेववतो व त्याच्या शक्तीनेच सर्व काही होते. नाम म्हणजे सद्गुरूची प्रकृती. ती आपली झाली की सद्गुरूची संगत लाभली. सद्गुरूकडून येणाऱ्या नामात सद्गुरूची जाणीव आहे. त्या जाणीवेतच सद्गुरू असतो. आपण त्या जाणीवेतच राहावे याचे नाव
अनुसंधान. महाराज, आपली भेट झाली, आता मला काही करायचे राहिले नाही, असे म्हणणारा मनुष्य मला सर्वात आवडतो. त्याचे कर्तेपण मेल्यामुळे त्याची काळजी मला लागते. तो सर्वात नंबर पहिला. मी तुमचा सांगाती आहे, सावलीसारखा तुमच्याबरोबर आहे, ही भावना ठेवून घ्या. वाटेतील अडचणी येऊन जातील, त्या कळणार सुद्धा नाहीत. नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. उपाधीची हौस नसावी, उपाधीने शक्ती जिरपते. संकल्प नाहीसा करावा म्हणजे किती करावा? तर नामसुद्धा घ्यायचे थांबून जावे. कारण मी नाम घेतो हा सुद्धा एक संकल्पच आहे. अशा संकल्परहित अवस्थेत सद्गुरूशी अनन्य होऊन आपण आपला आनंद भोगावा. त्या स्थितीत सद्गुरूच शिष्याचे नामस्मरण करतात. शिष्य स्वस्थ आरामात राहतो. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. मला नामाशिवाय राहता येत नाही. जेथे नाम आहे तेथेच मी आहे. माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर ते हेच की परमात्माच सर्व करतो ही भावना ठेवायची. नाम घेताना मला मनाने धरून ठेवा. माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल. मग तुम्ही माझ्यासारखे व्हाल. जो नुसता नामात राहील त्याला अखेरपर्यंत मी सांभाळीन. त्याची अंगलट माझ्यासारखी होईल. त्याची सर्व कामे आपोआप होतील. डोळे उघडून जग नाहीसे होईल तर ते नामानेच होईल. हा माझा अनुभव तुम्ही घ्या, मला लुटून न्या. पुढील आश्वासन आहे, माझ्यापाशी आनंदाशिवाय दुसरे काही नाही. माझ्यापाशी आनंदाशिवाय दुसरे काही नाही. माझ्याकडून नाम आलेल्या साधकाला रंग आणि नाद असले दृश्यमय अनुभव क्वचित येतील. तो एकदम आनंदाला झोंबेल, पण त्याला वेळ लागेल. 24 तास माझा सहवास होण्यास नामच एक उपाय आहे. पुढील आश्वासन आहे, माझ्या माणसाने उगीच काळजी करू नये. मी त्याची हमी घेतली आहे. त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी व नाम घ्यावे. नाम सूक्ष्मावर परिणाम करते. तो लवकर दिसत नाही. तो परिणाम लवकर दिसत नाही. मी तुमचा भार घेतलेला आहे. तुमच्या जीवाची मूर्ती घडविण्याचे माझे काम सतत चालू आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. तुम्ही रामरूप व्हाल. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. तुम्ही रामरूप व्हाल. पुढील आश्वासन आहे, तुमची देहबुद्धी क्षीण करणे हे माझे काम आहे. ते करताना जीवाला सूक्ष्म कष्ट होणारच, पण मी सदैव सांगाती आहे. त्या कष्टांची जाणीव कमी केल्याशिवाय मी राहणार नाही. मुळीच घाबरू नये. पुढील आश्वासन, नामामध्ये प्राण ओतून ते घ्या, म्हणजे पुढील अवस्था आपोआप येतील. नवे त्या येण्याचे माझ्याकडे लागले. अखंड नामस्मरण आणि भगवंताचे अनुसंधान याशिवाय मला काहीही प्रिय नाही. नामाची ज्योत जळती ठेवा. तुमच्या स्वाधीन होऊन मी राहीन. नव्हे तुमचा मी ऋणी होईन. त्यानंतर महाराज सांगतात की देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही माझे मनवताना देहाचे भोग शांतपणे भोगण्यात मी आहे. रामाला साक्ष ठेवून सांगतो की माझ्याशी आपलेपणा ठेवा. मला आवडते म्हणून नाम घ्या. तुमच्या पापाचा भार मी घेतला अशी खात्री बाळगा. ते पाप पुन्हा करू नका. तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्याकडे लागली. पुढील आश्वासन आहे, मनातील हवे नको पण नाहीसे कराल तर मी तुमच्याशी बोलू लागेन. माझे बोलणे म्हणजे अशारीरवाणी. ती ऐकायला येण्यास हृदयात नाम स्थिरावणे जरुरीचे आहे. पुढील आश्वासन आहे की तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. ते ओळखून सुद्धा तुम्ही नाम घेतात, म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. माझ्या स्वतःच्या अनुभवाने मी सांगतो की भगवंताच्या इच्छेने प्रपंच केला तर त्यामध्ये काहीही बिघडत नाही. बिघडणे व सुधारणे यांना अर्थच उरत नाही. कारण भगवंताचा प्रपंच भगवंत पाहून घेतो. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुमची देहबुद्धी कमी होईल तेव्हा मी तुम्हाला नामात कसा आहे ते जाणवेल. पुढील आश्वासन आहे, तुम्हाला नामाची अत्यंत आवड लागली की माझा आनंद
उचंबळून येतो. मी तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असे मला होऊन जाते. जे नाम मी तुम्हाला दिले तेच नाम मी ब्रह्मानंदालाही दिले. त्यांनी ते सर्वस्व मानले, तुम्ही तसे मानत नाही. नुसत्या नामस्मरणाने ते इतके मोठे झाले. त्यांनी नुसत्या आज्ञापालन केले. तसेच माझ्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही वागलात तर काळाला देखील दूर साराल. मग संचिताची काय कथा, असे छातीला हात लावून श्री महाराज बोलले. पुढील आश्वासन आहे, सर्व माझ्या माणसाने म्हातारपणाची व अंतकाळाची काळजी करू नये. माझ्या माणसाने म्हातारपणाची व अंतकाळाची काळजी करू नये. संत आपल्या वचनांत असतात, तसा मी नामांत आहे. तुम्ही जे नाम घेता ते मीच घेवतो ही भावना ठेवा. त्यात माझी संगत लाभेल. अंतकाळचे कष्ट जाणवणार नाहीत. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे माझी लवकर आठवण होऊ लागेल. माझे होणे कठीण नाही. काय सांगतायत महाराज? हे शेवटचं आश्वासनाचं वाक्य आहे की माझ्या माणसाने म्हातारपणाची व अंतकाळाची काळजी करू नये. संत आपल्या वचनांत असतात, तसा मी नामांत आहे. तुम्ही जे नाम घेता ते मीच घेवतो ही भावना ठेवा. त्यात माझी संगत लाभेल. अंतकाळचे कष्ट जाणवणार नाहीत. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे माझी लवकर आठवण होऊ लागेल. माझे होणे कठीण नाही. त्यानंतर महाराज सांगतात की सर्व सोडून मला शरण यावे. सर्व सोडून मला शरण यावे. मी सांगितलेले स्मरणात ठेवावे. माझ्या सांगण्यात मी आहे. मला दुसरे कोठे पाहू नये. तुम्ही नाम तेवढे जतन करा. मी सांगितलेले स्मरणात ठेवावे. माझ्या सांगण्यात तुम्ही आहे. मला दुसरे कोठे पाहू नये. तुम्ही नाम तेवढे जतन करा. नामात मन ठेवा. हे माझे खरे दर्शन आहे. रात्रंदिवस असे चित्तांत आणावे की मी तुम्हाला शरण आहे. मला शरण व्हायला शिकवा. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. मग तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे. काय सांगतायत महाराज? शेवटचं आश्वासन आहे की सर्व सोडून मला शरण यावे. सर्व सोडून मला शरण यावे. मी सांगितलेले स्मरणात ठेवावे. मी सांगितलेले स्मरणात ठेवावे. माझ्या सांगण्यात मी आहे. मला दुसरे कोठे पाहू नये. तुम्ही नाम तेवढे जतन करा. नामात मन ठेवा. हे माझे खरे दर्शन आहे. रात्रंदिवस असे चित्तांत आणावे की मी तुम्हाला शरण आहे. मला शरण व्हायला शिकवा. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. मग तुमच्या अंतकाळी मी उशाशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. अशा रीतीने महाराजांनी अगदी आपल्या अंतकाळापर्यंत वृद्धापकाळ आणि अंतकाळापर्यंतचं आश्वासन आपणाला दिलेलं आहे आणि निश्चिंत करून ठेवलेलं आहे. आणि नाम घेतलं की महाराज आहेतच. त्यामुळे महाराजांनी एवढं सांगितलं की मीच नाम घेतलं की मी सोबतच आहे आणि मीच आहे, मीच घेत आहे आणि नाम घेतलं की आपल्या उशाशी असणार आहेत. तर एवढं आश्वासन महाराजांनी दिलेलं आहे. आणि इथे हे चरित्र ग्रंथ वाचन आपलं महाराजांच्याच इच्छेने, महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने आणि महाराजांच्या योजनेनुसार आणि सर्वच विश्वातील सर्वच सद्गुरू शक्तींच्या अधिष्ठानाने पूर्ण होत आहे. तर इथे आपण महाराजांना प्रार्थना करूयात की आपल्या सर्वांकडून जे काही नामस्मरण घडेल त्यामध्ये पूर्णत्व आणि सूक्ष्मत्व येण्यासाठी सर्वांना शक्ती, बुद्धी आणि भावना प्रदान करोत. आणि जे अपेक्षित आहे आपल्या संतांना कसं नामस्मरण व्हावं ते आपल्या सर्वांकडूनच व्हावं ही आपण प्रार्थना करूयात. आणि आपण 13 वेळा महाराजांचं नाम घेऊन आपण थांबूयात.
श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. जय जय रघुवीर समर्थ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे एवढं मोठं ग्रंथ वाचन पूर्ण होणं हे सोपी गोष्ट नाही आहे. आणि इतक्या सूक्ष्म रीतीने आणि अशी योगायोग आहे की आता मोहनदादा साक्षात नर्मदा तटी आहेत. त्यामुळे नर्मदा मैयाचे सुद्धा अधिष्ठान आणि सर्व काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. प्रचंड मोठं महाराजांनी आपल्या सर्वांकडून करून घेतलेलं आहे. हे एकट्याचं काम नाही आहे, सर्व समूहाचं आपलं हे योगदान आहे. तर शब्दच नाही आहेत.